कराड माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सामाजिक जाण असलेले नेते शंकरराव रघुनाथ खबाले यांनी यंदाचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजापुढे एक आदर्श ठेवलाय। त्यांनी वाढदिवसाचे पारंपरिक सोहळे, हारतुरे, पुष्पगुच्छ व भव्य कार्यक्रम टाळून पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा मार्ग निवडला। वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छकांनी दिलेल्या रोख मदतीचा उपयोग शंकरराव खबाले यांनी सामाजिक कार्यासाठी करण्याचा संकल्प केला। मदत पेटीत जमलेली रक्कम व स्वतःकडून दिलेली भर घालून ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। याचबरोबर विंग पंचक्रोशीतील नागरिकांसाठी सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, हृदयविकार, स्थिर रोग तपासणी आदी विविध आजारांबाबत मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले। आपण इतकी वर्ष समाजासाठी झटत आलोय आणि म्हणून आजच्या दिवशी सुद्धा आपण काहीतरी समाजासाठी आपण देणं लागतो या भावनेनं समाजासाठीच आपण काहीतरी करूया। अनावश्यक खर्चाला या ठिकाणी आपण टाळून एक चांगलं काम समाजासाठी आपण करूया अशा पद्धतीचा विचार समोर आल्याच्या नंतर गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः सोलापूर, लातूर या ठिकाणी आलेल्या पूरस्थितीमुळं जी काही हानी लोकांची झाली, शेतकऱ्यांची झाली, हे सगळं चित्र पाहिल्याच्या नंतर भाऊंचं आणि कुटुंबाचं हळवं मन त्या ठिकाणी जागं झालं आणि त्यांनी एक त्या लोकांना फुलना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी मदत करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला। वाढदिवसाचा खर्च टाळून या दिवशी पूरग्रस्तांच्यासाठी एक मदतीची पेटी या ठिकाणी घेऊन भाऊंनी त्या ठिकाणी जनतेला सुद्धा आवाहन केलेलं आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, या ठिकाणी मित्रमंडळींना या ठिकाणी आवाहन केलं की आपण काहीतरी माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो काही खर्च करणार असाल तो मला या ठिकाणी या मदतीच्या रूपाने आपण द्यावा। ती मदत निश्चितपणानं त्या परिसरातल्या गरजू कुटुंबांना त्यांना जीवनावश्यक वस्तू असतील किंवा त्यांना आर्थिक मदत असेल अशा पद्धतीने आपण करूया। एक फार मोठं नियोजन या ठिकाणी भाऊंनी आज केलेलं आहे। शिवाय सगळ्यात मोठा आरोग्याचा प्रश्न लोकांचा असतो। या आरोग्याचा प्रश्नाच्यासाठी लोकांचा फार मोठा पैसा खर्च होत असतो। हाही विचार भाऊंच्या कुटुंबानं या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवला। भाऊंचे बंधू आदरणीय उमाकांतजी खबाले तात्या, भाऊंचे आईवडील असतील, सगळे कुटुंबीय, भाऊंचे सुपुत्र ओंकार असतील, या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी कौटुंबिक निर्णय घेऊन आज संपूर्ण दिवसभर या ठिकाणी एक महाआरोग्य असा मेळावा लोकांचा, म्हणजे वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भातल्या आरोग्य तपासणींच्या बरोबरच त्या ठिकाणी नेत्रचिकित्सा सुद्धा या ठिकाणी होते। जागेवरती लोकांना त्या ठिकाणी त्यांचे नंबरचे चष्मेसुद्धा या ठिकाणी विनामूल्य दिले जाणार आहेत।